नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले, पवन कुमार कनकला विचारतो, तू इतके पैसे पॉलिसीत का अडकवून ठेवले, तेही मला न विचारता. आता पुढे. यावर कनकनं काहीच उत्तर दिलं नाही, परंतु अत्यंत तिरस्काराने तिनं त्याच्याकडे पाहिलं. कनकची नजर पवन कुमारला फार जिव्हारी लागली. मागे एकदा अशाच उपहासानं तिनं त्याला सुनावलं होतं की वाटेल तो अपमान ती मुकाट सोसणार नाही. परिणाम भयंकर होतील. कोणता भयंकर परिणाम होईल? कनक त्याच्यापासून घटस्फोट घेईल. कोणताही आधार नसताना. पण खरंच ती गेली तर? दरमहा येणारा तिचा पगार थांबला तर? त्याला लगेच उद्योग करायला लागला असता आणि मनमानी खुशाल चेंडूपणाला विराम द्यावा लागला असता. काहीतरी करणे भाग होतं. कनकच्या सासूबाईंनी दूध कमी केलं, तेल वापर कमी होऊ लागला, स्वस्तातल्या स्वस्त भाज्या त्याही अपुऱ्या होऊ लागल्या. पण कनक एका शब्दानं तक्रार केली नाही. दोन्ही मुलांसाठी तिनं दूध पावडरचा डबा वापरायला सुरुवात केली. त्यातल्याच दुधाचा वापर इतर गोष्टीसाठी होतो असं वाटताच मुलापुरतं दूध करून बाकीचे चक्क आपल्या कपाटात कुलुपात ठेवायला तिने सुरुवात केली. हा काय नवीन प्रकार? तू गेल्यावर तुझ्या मुलांचं दूध आम्ही पितो की काय? तरी तिच्या सासूनं फणफणतच विचारलं. मी गेल्यावर कोण दूध पावडर वापरतो मला माहीत नाही, पण वापरली जाते हे नक्की. आणि मला ती पावडर परवडणारी नाही. माझ्या मुलांना काही कमीही पडता कामा नये, थंडपणे कनक म्हणाली. तुलाही काही कमी पडणार नाही. तूही बँकेत खात पीत असशील. कनकच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. खात पीत असले तरी माझ्या पैशाने खाते पिते, आणि तुम्हा सर्वांना पुरवण्यासाठी तरी मला टिकाऊ धरला पाहिजे. ज्यांना कमी पडत असेल त्यांनी स्वतः कमवण्याचा प्रयत्न करावा. समजलं? कनकनं आता संघर्षाचा पवित्रा घेतला होता. आपले निर्णय ती स्वतः घेत होती आणि कोणालाही न जुमानता राबत होती, राबणार होती. हे तिच्या सासूच्याही लक्षात आलं आणि नवऱ्याच्याही. काहीतरी केलं पाहिजे. काय करावं बरं? आणि एकाएकी पवनकुमारच्या वागण्यात बदल झाला. तो वेळच्या वेळी घरी येऊ लागला. एक दिवस पवनकुमारच्या आईला बरं वाटत नव्हतं आणि कनकचाही डोळा लागला होता. तर सकाळचा पहिला चहा करून त्याने हळुवारपणे कनकला उठवलं. कनकनं आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे ती पाहतच राहिली. स्वतःच्या हाताने पाणीसुद्धा न घेणारा पवन त्याने चक्क चहा केला होता. कपाळावरून हलकेच हात फिरवून तिला उठवलं होतं. ज्या सुखाची, प्रेमाची आशा तिने पूर्णपणे सोडून दिली होती, त्याची एक गोड झुळूक तिच्या अंगावर आली होती. अंगाभोवती पदर लपेटून तिने ती सुखद शिरशिरी कवळली. 4 दिवसांनी त्यानं संध्याकाळच्या सिनेमाची तिकीट काढून आणली. लग्नानंतर प्रथमच ती नवऱ्याबरोबर मोकळ्या मनाने सिनेमाला गेली होती. पवनकुमारमध्ये एकाएकी इतका बदल कसा काय झाला आणि सासूबाईंनी काही हरकत कशी घेतली नाही? या लोकांच्या खरोखरीच बदल झाला की काय? त्यांच्या परिवर्तनात काही खेळी आहे? त्यांच्याबद्दल आपल्या मनात अशी शंका यावी
याबद्दल कनकनं स्वतःला दोष दिला. माणसं बदलू शकतात, पण तिचं मन इतकं पोळलं होतं की सुखाचा डेरा घेऊन प्रत्यक्ष परमेश्वर जरी तिच्या दारी आल्या असता तरी तो स्वीकारताना तिने खळखळ केली असती आणि सांगितलं असतं, इतकं सुख माझ्या नशिबी नाही रे बाबा. पण रात्री पवनकुमारनं तिला बाहुपाशात घेऊन मृदू स्वरात म्हटलं, फार छळलं मी तुला राणी, मला क्षमा कर. मी आता नोकऱ्या शोधतोय, नाहीच मिळाली तर मी काहीतरी उद्योग करीन. कनकच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. तिनं त्याच्या खांद्यावर डोकं विसावलं आणि मनोमन परमेश्वराचे आभार मानले. 4 दिवसांनी पवन तिला फिरायला घेऊन गेला. वाटेत त्याने तिच्याकरिता गजरा घेतला, प्रेमाने तिच्या केसात माळला. कनक फार सुखावली. दोघे पार्कमध्ये बाकावर बसल्यावर तिचा हात हातात घेऊन त्यावर हळुवारपणे हात फिरवत तो म्हणाला, कनक, तू मुलांच्या शिक्षणासाठी पॉलिसीज काढल्यावर हे फार छान केलं. मला चांगली नोकरी मिळाली तर फारच उत्तम, पण सध्या तर माझा काही उपयोग नाही. पण तुला काही झालं तर पोरं रस्त्यावर येतील म्हणून तुझा विमा उतरवायचं मी ठरवलं. उद्या माझा एक मित्र येणार आहे तुझी सही घ्यायला. कनक एकदम ताठरली. पवनच्या ते लक्षात आलं. वेडे, अगं तुला काही होणार नाही, पण तू लुनानं चिंचवडला इतक्या लांब जातेस, मला घोर लागून राहतो, पवनकुमार म्हणाला. कनकला वाटलं आपण उगीच विमा या शब्दासरशी घाबरलो, परंतु तिच्या मनात एक चमत्कारिक हुरहुर निर्माण झाली. तरीही स्वतःला दटावत ती म्हणाली, तुमचं म्हणणं खरं आहे. आपण आपल्या दोघांचाही विमा उतरवू. माझा कशाला? मला तर काही प्राप्ती नाही, उगीच हप्ते भरायला लागतील. त्याची तुम्ही चिंता करू नका. मी ओव्हरटाईम करून सुद्धा सध्या हप्ते भरीन. माझ्या काकाकडे विमा एजन्सी आहे. ते नेहमी म्हणतात, नवऱ्याचा विमा उतरवल्याशिवाय बायकोचा उतरवू नये. तेच करतील आपल्या विम्याचे काम. नको नको, पवन एकदम म्हणाला. माझा मित्र त्याला मिळणाऱ्या कमिशनपैकी निम्म कमिशन घ्यायला तयार आहे. एवढंच ना? कनक म्हणाली. माझे काका जावयाला पूर्ण कमिशन देतील. मग तर झालं ना. आणि त्यांच्यामार्फत झालं तर मेडिकल चेकअप वगैरे काही कटकटी करायला लागायच्या नाहीत. आपण फक्त फॉर्मवर सह्या करून द्यायच्या. पवनकुमार त्यावर फारसं काही बोलला नाही, पण ही योजना त्याला फारशी पसंत पडली नाही. दुसऱ्या दिवशी कनकनं 2 फॉर्म आणले आणि पवनची सही घेतली. हे बघ कनक, मी काही मिळवत नाही. माझा फार तर 10,000चा विमा उतरव. तुझा मात्र 1,00,000चा उतरव. हां, बस एवढीच माझी किंमत, चेष्टेने कनक म्हणाली. परंतु तिने चेष्टेने घेतलं तरी पवनचं बोलणं तिच्या काकांनी मात्र गंभीरपणे घेतलं. मी उलट करणार आहे. कनक, ही माणसं बदलली आहेत असं तुला विश्वास वाटत असला तरी मला खात्री नाही. त्यांचं परिवर्तन आणि लगेच तुला विमा उतरवायला लावायची घाई, हे समीकरण मला फारसं रुचलेलं नाही. म्हणून मी तुझा विमा 10,000चा उतरवणार आहे आणि पवनचा 1,00,000चा. आणि शक्यतो पॉलिसीज त्याच्या हाती पडू द्यायच्या नाहीत.
यांना त्या प्रकारे टाळायचं. काका म्हणाले. पवन सध्या तिच्याशी इतका गोड वागत होता की कनकला काकासारखं काही वाटलं नाही, तरीही त्याच्या अनुभवाचा मान तरी राखला. काका म्हणाल्याप्रमाणे पवन खरोखरीच पॉलिसीज आपल्या हाती कधी येणार म्हणून विचारत राहिला. आल्या आहेत, काकांच्याकडे आहेत, फक्त आणायच्या राहिलेत. त्यांनी कमिशनचे पैसे दिले आहेत. पैसे त्याच्याकडे देत कनक म्हणाली. अच्छा, उद्या न विसरता घेऊन ये, पवन खुशीने शिळ घालत म्हणाला. इतकं खुश होण्यासारखं काय होतं? नकळत कनक थोडी अस्वस्थ झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा पवननं पुन्हा पॉलिसीची मागणी केली तेव्हा ती म्हणाली, मी गेले होते आणायला, पण काकांना अचानक त्यांच्या मुलीकडे कलकत्त्याला जायला लागलं आणि ते आता 3 महिने येणार नाहीत. पण चिंता करण्याचं कारण नाही. आपल्या पॉलिसीत त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. 8 दिवसांनी कनक एक दिवस बँकेत जायला निघाली. त्यावेळी पवन धावत बाहेर आला आणि रेनकोट तिच्या हाती देत म्हणाला, रेनकोट घाल बघू आधी. इश्श, अहो आज कुठे पाऊस आहे? कनक हसून म्हणाली. आषाढात पावसाचा काय नेम आहे होय? आणि या पुण्यात कोथरूडला पाऊस नसतो तेव्हा जिमखान्यावर कोसळत असतो. उगीच भिजशील आणि आजारी पडशील, तो म्हणाला. भलतीच काळजी करता हल्ली बायकोची, ती लाडे लाडे म्हणाली. संध्याकाळी कनक आली तेव्हा पवन डोळे फाडून तिच्याकडे पाहत राहिला. असं काय पाहताय माझ्याकडे? तिने विचारलं. अगं का कोण जाणे, मला आज फार अस्वस्थ वाटत होतं. लुणावरून औंधच्या बाजूच्या त्या खराब रस्त्याने पावसात जातेस, पवन स्वतःला सावरून म्हणाला. पण मी आज लुणावरून गेलेच नाही, कनक म्हणाली. लुना वाटेतच पंक्चर झाली म्हणून काकांच्या कंपाऊंडमध्ये ठेवली, लॉ कॉलेज रोडवर. तरीच, पवन म्हणाला. तरीच काय? काही नाही, तू सुरक्षित आली यात सारं पावलं. आता मी तुझी लुना दुरुस्त करून आणतो, म्हणजे बाईसाहेबांची उगाच खोटी व्हायला नको, तो म्हणाला. आणि खरोखरीच त्याने पंक्चर काढून आणलं, पेट्रोल भरून आणलं. दुसरे दिवशी सकाळी सकाळीच त्याला शेजारच्या अगरवालाकडे फोन आला. फोन घेऊन आला तेव्हा तो थोडासा गंभीर झाला. जाताना कनकला बजावून गेला, जाताना रेनकोट घेतल्याशिवाय जायचं नाही. परंतु दूध उतू जायला लागलं म्हणून कनकनं हातानंच पटकन पातेलं उतरवलं आणि त्यात तिची बोटं थोडी भाजली. म्हणून कनक लुना घरी ठेवूनच बसनं चिंचवडला गेली आणि त्यामुळेच हे घडलं. हे घडलं नसतं तर सूर्यप्रकाशा इतक्या साऱ्या गोष्टी स्वच्छ होत होत्या आणि पोलिसांनी पकडलेल्या ट्रक ड्रायव्हरने दिलेल्या जबाबातही सारं स्पष्ट झालं. म्हणजे पवनकुमारच्या स्वभावातला बदल, त्याचं मृदू वागणं, त्याचा प्रेमळ स्पर्श, हे सर्व बनावट होतं. त्या दिवशी कनक बसनं चिंचवडला गेली, परंतु एका कंडक्टरला मारहाण झाल्यामुळे सर्वांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे कनकनं अगरवालांकडे फोन करून पवनकुमारला लुना घेऊन तिला न्यायला यायला सांगितलं. महामूर्ख आहेस तू, आज लुना घेऊन जा म्हणून बजावलं होतं ना मी तुला. आणि
इतक्या पावसात मी कसा येणार तिकडे? माझा रेनकोट घरीच आहे, तो घेऊन या. नाही तर मला इथेच कोणाकडे तरी राहावं लागेल, ती ओशाळून म्हणाली. पण पवनकुमारने इतकं का रागवावं असा तिला प्रश्न पडला. त्या प्रश्नाचे उत्तर तिला पोलिसांकडून मिळालं. पवनकुमारची वाट पाहून कंटाळून गेलेली कनक आता काय करावे या विचारात गुरफटलेली असतानाच पोलीस बँकेत आले आणि त्यांनी ती भयंकर बातमी दिली. ट्रकच्या चाकाखाली ती लुना सापडली होती आणि त्याचबरोबर पवनकुमारही. ती भयंकर बातमी ऐकून कनक जडशीळ झाली. तरीही स्वतःला सावरून ती म्हणाली, नाही नाही, हे कसं शक्य आहे? औंध मार्गाने गर्दी कमी असते म्हणून तर मी त्या रस्त्याने येते. तिथं लुनाला ट्रकचा धक्का बसण्याचं काय कारण? मॅडम, धक्का बसला नाही, ट्रकनं मुद्दाम धक्का दिला, पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले. म्हणजे? ट्रक ड्रायव्हरला आम्ही पकडले, कारण गव्हर्नर उद्या यायचे असल्यामुळे नेमकी आमची जीप त्या मार्गाने जात होती आणि त्यानं कबुली जबाब दिला. कनकचा कानावर विश्वास बसेना. ट्रक ड्रायव्हरने तुमच्या लुनाला मुद्दाम धक्का दिला, त्याकरता तुमच्या पतिराजांनी त्याला पैसे दिले होते. तुमच्या लुनाचा नंबर आणि रेनकोटचा रंग ड्रायव्हरला त्यांनी सांगितला होता. खरं तर हा अपघात कालच व्हायचा होता. आज सकाळीही ड्रायव्हरने तुमची वाट पाहिली, पण तुम्ही बसनं आल्यामुळे तुम्ही दिसला नाहीत म्हणून बँक बंद होण्याच्या वेळी तो त्या मार्गावर घोटाळत राहिला आणि अचानक तुमची लुना आणि रेनकोट त्याला दिसला. त्यावेळी त्या लुनावर त्याला पैसे चारणारा स्वार होता, हे त्याला माहीत नव्हतं. माणूस इतका अधोगतीला जातो. लुनावरून जाताना पवनकुमारनं रेनकोट घालण्याचा केलेला आग्रह, ती सुरक्षित परत आल्यावर त्याला वाटलेलं आश्चर्य, त्यांना घाईने केलेली लुनाची दुरुस्ती आणि दुसरे दिवशीही ती लुनावरून गेली नाही हे कळताच उडालेला त्याचा भडका. या साऱ्याचा अन्वयार्थ तिला समजला. काकांनी किती रास्त सल्ला दिला होता. पवनकुमारनं केलेला डाव त्याच्यावरच उलटला होता. पण तिनंही एक छोटीशी खेळी केली होती. पवनकुमारनं तिचा विमा 1 लाखाचा उतरवायला सांगितला असताना तिने काकांच्या सल्ल्यामुळे त्याचा विमा 1 लाखाचा उतरवला होता आणि स्वतःचा 10,000चा. आणि इतक्या अल्पावधीत पवनकुमारचा अपघाती मृत्यू झाला होता. लोक काय म्हणतील? आणि मनोमन कुठेतरी आपल्या मनातही त्याच्या मृत्यूची अव्यक्त इच्छा नसेल ना? पवनकुमारच्या मृत्यूनं जितकं दुःख कनकला झालं नाही, तेवढं दुःख या कल्पनेने तिच्या पापभिरू मनाला झालं. ती व्याकुळपणे म्हणत राहिली, असं व्हायला नको होतं, असं व्हायला नको होतं. आणि पोलिसांना आश्चर्य वाटत होतं की असल्या नीच माणसाचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंच बायकोसाठी घडवून आणलेल्या अपघातात तो स्वतःच सापडला. तरीही बाई असं व्हायला नको होतं असं का म्हणत होती? धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा दररोज ऐकत रहा आणि किंग ऑफ स्टोरीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.